नमस्कार, आज आपण चोको लावा केक बघतोय. तर त्यासाठी डेअरी मिल्क चॉकलेट आपण पहिले मेल्ट करून घेणार आहे आणि त्यामध्ये 2 चमचे दूध टाकायचं आहे आणि छान मेल्ट करून घ्यायचं. तर आता हे मेल्ट झालेलं आहे. त्यानंतर आपण बॉर्बनचे बिस्किट घेतलेले आहे, तर ते इथं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर त्याचे तुकडे करून मी बारीक पावडर करून घेतली मिक्सरला. तर आता यामध्ये आपण थोडं थोडं दूध टाकून ह्याचं स्मूथ बॅटर बनवणार आहे. तर यामध्ये लागेल तसं थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे, म्हणजे बॅटर व्यवस्थित बनेल. खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको. तर आता हे चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आणखीन यामध्ये थोडंसं दूध लागणार आहे, तर मी यामध्ये आणखीन थोडंसं दूध ॲड करणार आहे. तर मी इथं टोटल 1 कप दूध घेतलेलं होतं, तर 1 कप संपूर्ण दूध इथं मला लागलेलं आहे बॅटर बनवण्यासाठी. तर आता हे संपूर्ण व्यवस्थित मिश्रण आपण इथं तयार करून घेत आहोत केकचं. आणि बाकी यामध्ये आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर असं काहीही वापरणार नाही आहे. तर आता मी इथं बॅटर तयार केलं आहे. आप्पे पॅनमध्ये तेल टाकायचं, ब्रशने तेल लावून घ्यायचं. सर्व भांड्याला छान तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे केक चिकटणार नाही. आता यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे, कारण आपण जो केकसाठी लागणारं जे चॉकलेट मेल्ट केलेलं आहे ते पण आपल्याला वरती यावर लावायचं आहे त्यासाठी. तर सर्व भांड्यामध्ये आपण हे केकचं मिश्रण टाकून घेत आहोत पहिले. तर सर्व मिश्रण टाकून इथं तयार झालं की मग आपण जे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते थोडं थोडं असं सोडणार आहे हाताने. तर तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं असं हाताने सोडलेलं आहे सर्व ह्याच्यावरती. आता यावर आपल्याला परत थोडं थोडं केकचं बॅटर टाकायचं आहे, म्हणजे आपला केक छान व्यवस्थित होईल. तर अशा पद्धतीने आपण हे सगळ्या होल्समध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे केकचं, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतरच आपल्याला केक हा बेक करायचा आहे आणि झटपट असा हा केक बनून रेडी होतो. तर आता सर्व ह्याच्यावरती मी मिश्रण टाकून घेतल्यावरती इथं मी गॅस चालू केला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच हा केक बेक करायचा आहे. यावर एक झाकण ठेवायचं. साधारण 8 ते 10 मिनटं लागतात. तर पाहू शकता केक मस्त झालेला आहे. मी चेक करून घेतला आहे केक. तर आता हा एका चम्मचने काढून घेऊया प्लेटमध्ये. छान मस्त असे हलके फुलके झालेले आहे केक. पाहू शकता मस्त शिजलेला आहे छान. आता सर्व केक काढून झालं. यावरती मी चॉकलेट सिरप टाकत आहे, ऑप्शनल आहे. नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. रेसिपी कशी वाटली सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.